तर आमची स्पेशल ब्लाउजची पोटली डिझाईन, तर ही बॅक नेक पोटली डिझाईन आहे. तर ती आपण कशी तयार करणार आहोत तर ते आपण पाहूयात. तर आमची स्पेशल पोटली डिझाईन, तर ती सध्या आपल्या गावामध्ये खूप व्हायरल चालली आहे. तर ती आपण बघूयात कशी बनवायची. तर मी ऑलरेडी ह्या रेडी करून ठेवल्यात. तर ही अशी अशी पोटली डिझाईन आपण बनवणार आहोत, शिकणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला जी ब्लाउजची डिझाईन आहे, त्या ब्लाउजचं कापड आपण स्क्वेअर शेप मध्ये असं कट करून घ्यायचं. लेसचे छोट्या एवढ्या शेप मध्ये कट करून घ्यायचे. आणि त्यासाठी ह्या शेपचा गोल आकार बनवण्यासाठी आपण थर्मोकॉलचे जे छोटे छोटे बॉल्स भेटतात विकत, हे थर्मोकॉलचे बॉल्स आहेत. तर ते आपण जर ह्याच्यामध्ये ठेवले आणि त्याचा राऊंड शेप केला तर एकदम परफेक्ट गोल शेप येतो. तर ते गुंडाळायचं. लेसचे जे छोटे तुकडे केले आहेत ते पण ह्या पोटलीला गोल शेप मध्ये गुंडाळायचे. आणि जो मॅच कलर आहे तर तो दोरा ह्याला गुंडाळून घ्यायचा. तर अशा प्रकारे ही पोटली तयार होते. तर ती तुम्ही बघू शकता, अशी ती पोटली झाली आहे. तर ही अशी पोटली तयार झाली आहे. तर तुम्ही बघू शकता, ह्याच्यासाठी मीडियम शेपमध्येच स्क्वेअर शेपमध्ये जे आपण कट केलेलं आहे ते करायचं. जर कमी शेपमध्ये केलं तर ते ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो तर त्यावेळेस ते फिनिशिंग मध्ये दिसत नाही. तर त्यासाठी मीडियम शेपमध्ये करायचं जेणेकरून आपल्याला स्टिच करता येईल. तर तुम्ही बघू शकता ही कशी परफेक्ट तयार झाली आहे. तर ही पोटली तयार झाल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप बघणार आहोत, त्या डिझाईनला ही परफेक्ट शिलाई कशी करायची. तर आपल्याला ज्या शेपमध्ये बॅक साईडची डिझाईन हवी आहे तर तो शेप जो कट केलेला आहे मी, तर त्याला मार्क करून घ्यायचं कोणत्या शेपमध्ये हे करायचं ते, जेणेकरून फिनिशिंग येते डिझाईनला. तर या पोटल्या आतमधल्या साईडनं स्टिच करून घ्यायच्या आणि जो दोरा आपण गुंडाळला आहे त्यावर स्टिच करायचं. तर जी लाईन आपण आखली आहे त्याच्यावर ठेवून पूर्ण पोटल्या जॉईंट करून घ्यायच्या. पोटल्या बनवल्यानंतर आपण त्या अस्तरला जोडल्यानंतर ज्या बाजूला पोटल्या जोडल्या आहेत ती बाजू उलट दिशेने करून त्याची याप्रमाणे टीप मारून घ्यायची. आणि हा त्या आधी चेक करायचं की टीप नीट बसलीये का ते. तर आपली टीप बरोबर बसली आहे. नंतर हा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा त्या शेपनुसार. नंतर ही बाजू आतमध्ये करून
तर ही अशी आपली डिझाईन तयार झाली आहे.